नमस्कार. जीएसटी आल्यानंतर बरीच वर्ष शांतता होती, पण आता भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. सिगरेट आणि पान मसाल्यावरचा जो सिन टॅक्स आहे, म्हणजे ज्याला आपण पाप कर म्हणतो, त्या धोरणात एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चला तर मग हा नेमका बदल काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही नवीन पाप कर नीती नक्की आहे काय, मग सिगारेटवरच्या करात वाढ का झाली, पान मसाल्यासाठी हा मशीन आधारित कर म्हणजे काय भानगड आहे, आणि हो, जीएसटी असताना हा वेगळा उपकर का लावला. शेवटी या सगळ्याचे मोठे धोरणात्मक संकेत काय आहेत यावरही नजर टाकू. तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा जो बदल आहे ना, तो फक्त एक साधी दरवाढ नाहीये, अजिबात नाही. यामागे खूप विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. सरकारला काय करायचंय, तर अनेक वर्षांपासून कर प्रणालीत ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करायच्यात. सरकारी तिजोरीत महसूल वाढवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशाच्या आर्थिक धोरणाला लोकांच्या आरोग्याशी जोडायचंय. पण मग प्रश्न उभा राहतोच की सरकारने अचानक असं सिगरेट आणि पान मसाल्याच्या करांमध्ये बदल का केले असतील, याच्यामागे नक्की काय कारणं आहेत. याचं उत्तर आपल्याला सरकारच्या 3 मुख्य उद्दिष्टांमध्ये मिळतं. पहिलं म्हणजे कर प्रणालीतल्या ज्या जुन्या चुका होत्या त्या सुधारायच्या आहेत. दुसरं, जीएसटीमुळे राज्यांना जी नुकसान भरपाई मिळत होती ती आता संपतीये, त्यामुळे महसूल वाढवणं गरजेचं आहे. आणि तिसरं, लोकांचं आरोग्य आणि देशाची सुरक्षा यांचं रक्षण करणं. या 3 गोष्टीच या संपूर्ण धोरणाच्या मुळाशी आहेत. चला मग आता आपण यातल्या पहिल्या भागाकडे वळूया, सिगारेट. 2017 पासून सिगारेटवरचे कर जवळपास स्थिर होते. मग आता अचानक ते वाढवण्याचे कारण काय? याच्या मागे एक मोठी इंटरेस्टिंग पार्श्वभूमी आहे. इथे एक गंमत आहे बघा. 2017 मध्ये जेव्हा जीएसटी आला तेव्हा सिगारेटवरची बेसिक एक्साइज ड्युटी म्हणजे बीईडी जवळजवळ बंदच झाली. काही प्रकारांमध्ये तर कल्पना करा, 1000 सिगारेटवर फक्त 5 रुपये कर, इतका कमी. परिणाम काय झाला? महागाई वाढत होती, पण सिगारेटच्या किमती काही वाढल्या नाहीत. उलट WHOच्या रिपोर्टनुसार सिगारेट लोकांना आणखी स्वस्त वाटू लागली होती. म्हणूनच सरकारला वाटलं की आता महसूल आणि आरोग्य या दोन्ही कारणांसाठी हे शुल्क पुन्हा आणायलाच हवं. आता यावर नेहमीच 2 मतप्रवाह दिसतात. सिगारेट कंपन्या काय म्हणतात की बाबा तुम्ही कर वाढवलात तर तस्करी वाढेल. पण सरकारचं म्हणणं एकदम वेगळं आहे. सरकार म्हणतं तस्करीचा संबंध कर दरांशी नाही, तर तो कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीशी आहे. मुद्दा अंमलबजावणीचा आहे, कराचा नाही. आता हे आकडे बघा, खूपच इंटरेस्टिंग आहेत. जागतिक बँकेनुसार भारतात सिगारेटच्या किमतीवर एकूण कर किती आहे? फक्त 53%. आता WHO काय सांगतं? ते म्हणतात की हा कर किमान 75% असायला हवा. आणि UK, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये तर तो 80%पेक्षाही जास्त आहे. म्हणजे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतात कर वाढवायला अजूनही खूप वाव आहे. बरं, आता सिगरेटचं झालं. आपण वळूया दुसऱ्या मोठ्या बदलाकडे, पान मसाला. असं म्हणतात की पान मसाला उद्योग हा भारतातल्या सगळ्यात जास्त कर चुकवणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. आणि याच कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सरकारने एक जबरदस्त अभिनव उपाय शोधून काढलाय. या उद्योगात कर कसा चुकवला जातो, तर अनेक क्लुप्त्या आहेत. उत्पादनाचे आकडे कमी दाखवायचे, बिना नोंदणीच्या मशीन्स वापरायच्या, पाऊचचं वजन चुकीचं सांगायचं, आणि त्यांच्या हायस्पीड मशीन्समुळे किती उत्पादन झालंय हे मोजणं म्हणजे जवळजवळ अशक्यच. मग यावर उपाय काय? सरकारने एक भन्नाट आयडिया आणली आहे, ती म्हणजे मशीन क्षमता आधारित उपकर. म्हणजे काय? तर आता कर तुम्ही किती माल विकला यावर नाही लागणार, तर तुमची मशीन किती माल बनवू शकते तिच्या क्षमतेवर लागणार. म्हणजे मशीनचा स्पीड किती, आकार किती यावर सगळं ठरेल. एकदम वस्तुनिष्ठ पद्धत, ज्यात कर चुकवणं जवळपास अशक्य होऊन बसेल. आता हा आकडा बघा, 88%. पान मसाल्यावर आधीच एवढा प्रचंड कर होता, पण एक अडचण होती. जीएसटीचा जो भरपाई उपकर होता तो संपणार होता, आणि तो संपला असता तर हा कर थेट 40%वर आला असता. हीच भीती होती, आणि हे होऊ नये म्हणूनच सरकारने हा नवीन उपकर आणला, जेणेकरून कराचा बोजा तेवढाच राहील. ठीक आहे, पण मग एक टेक्निकल प्रश्न येतो. सरकारने सरळ जीएसटीचा दर का नाही वाढवला? हा नवीन उपकर किंवा सेस आणण्याची काय गरज होती? याच्या मागे टॅक्स सिस्टमच्या रचनेचं एक मोठं लॉजिक आहे. याची काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे जीएसटीचा दर 40%च्या वर नेता येत नाही, ही एक मर्यादा आहे. दुसरं, उपकर किंवा सेस हा जीएसटीच्या चेनच्या पूर्णपणे बाहेर असतो. याचा अर्थ काय की त्यावर कोणी इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकत नाही, म्हणजे कराचा सगळा भार थेट ग्राहकावर पडतो. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, उपकरातून आलेला पैसा एका विशिष्ट कामासाठीच बाजूला ठेवता येतो. आणि तो विशिष्ट उद्देश कोणता? तर सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा.
खरं तर हे कोणत्याही देशाचे 2 सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत, नाही का? तर या करातून जो पैसा येईल तो थेट या दोन्ही क्षेत्रांना मजबूत करण्यासाठी वापरला जाणार आहे. कारण समाज निरोगी आणि सुरक्षित असेल तरच देशाची प्रगती होते. आणि हो, हा जो काही बदल आहे तो पूर्णपणे घटनात्मक आहे. आपल्या संविधानातलं कलम 270 संसदेला खास कामांसाठी असा उपकर लावण्याचा अधिकार देतं. त्यामुळे या निर्णयाला एक पक्का कायदेशीर आधार आहे. चला तर मग आता आपण या सगळ्या बदलांचा एक मोठा पिक्चर पाहूया. याचा व्यापक अर्थ काय आहे आणि यातून आपल्याला कोणते मोठे धोरणात्मक संकेत मिळतात हे समजून घेऊ. ही जी नवीन सिस्टम आहे ती तंत्रज्ञानावर जास्त भर देते. आता उत्पादकांना त्यांच्या मशीन्सची सगळी माहिती आधीच सरकारला द्यावी लागेल. फॅक्टरीवर CCTV कॅमेऱ्यांची नजर असेल, म्हणजे सतत धाडी टाकण्याऐवजी आता धोका कुठे जास्त आहे हे बघूनच तपासणी केली जाईल. यालाच रिस्क बेस्ड ऑडिट म्हणतात. सरकारच्या या सगळ्या धोरणाच्या मागे एक महत्त्वाचं तत्वज्ञान आहे. ते म्हणजे लोकांसाठी हानिकारक असलेल्या वस्तू काळानुसार स्वस्त किंवा परवडण्याजोग्या होता कामा नयेत. खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण धोरणाचं सार सांगून जातं. तर थोडक्यात काय, हे बदल म्हणजे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा एका सक्रिय सिंटॅक्स धोरणाकडे टाकलेलं पाऊल आहे. यातून आपली कर प्रणाली जास्त फ्लेक्सिबल होते. आता आपल्याकडे एक हायब्रिड मॉडेल आहे, ज्यात किमतीवर आधारित GST पण आहे आणि मशीनच्या क्षमतेवर आधारित उपकर पण आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देशाचं आर्थिक धोरण आता आरोग्य आणि सुरक्षेच्या उद्दिष्टांशी थेट जोडलं जात आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. ही जी नवीन हायब्रिड टॅक्स सिस्टीम आहे ती लोकांचं आरोग्य सुधारण्यात आणि सरकारची तिजोरी भरण्यात या दोन्ही पातळ्यांवर खरोखरच यशस्वी ठरेल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.